शेतकऱ्यांना अनुदानही देण्यात आलेलं होतं। मात्र 2022 ते 2024 या संपूर्ण कालावधीमध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसानीचं अनुदान देण्यात आलं होतं ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नव्हे तर बोगस अकाउंट तयार करून त्या खात्यांवर ही रक्कम जमा झाल्याचं आता उघडकीस आलेलं आहे। यावरून अधिकाऱ्यांनीच ही रक्कम लाटल्याचं स्पष्ट होत आहे। यानंतर जेव्हा जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी चौकशी समितीचा हवाला देत 34.97 कोटींचा अपहार झाला असल्याचं सांगितलं। मात्र भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी या घोटाळ्याची व्याप्ती ही अजून जास्त असल्याचं म्हणत त्या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष वेधलं। तर नेमका जालन्यामध्ये जो काही अतिवृष्टी अनुदान घोटाळा झालाय तो नेमका काय आहे आणि त्यावरून काय काय दावे प्रतिदावे केले जाऊ लागलेले आहेत ते आपण आधी जाणून घेणार आहोत। तर 40 कोटींचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा असल्याचं बोललं जात आहे आणि त्यानुसार जालना या ठिकाणी हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। 2022-2024 दरम्यान शेतकऱ्यांची मदत ही बोगस बँक अकाउंट वरती वर्ग करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांनुसार 34.97 कोटी रुपयांचा हा अपहार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। तर आतापर्यंत 60 कोटींची वसुली केलेली आहे असं जिल्हाधिकारी म्हणतात। म्हणजे आकडेवारीतली तफावत आपण आधी समजून घेऊयात। आमदार बबनराव लोणीकरांचा जो दावा आहे त्यानुसार 100 कोटींपेक्षा हा घोटाळा आणि त्याची व्याप्ती मोठी आहे। अंबड घनसावंगी या 2 तालुक्यांमधील हा घोटाळा उघडकीस आल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर भोकरदन आणि जाफराबादमध्ये देखील घोटाळा असल्याच्या तक्रारी आहेत। घोटाळ्यामध्ये तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांचा हात आहे। तर एकंदरीतच अतिवृष्टी अनुदान घोटाळा नेमका काय आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला। तर घोटाळा काय आहे हे तर आपण जाणून घेतलं। दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर फक्त शेतकरीच नव्हे तर सर्वांच्या मनामध्ये त्या अधिकाऱ्यांबद्दल चीड निर्माण झाली ज्यांनी गरजूंच्या हक्काचा पैसा खाल्लाय। कारण गलेलठ्ठ पगार घेऊन देखील जर अशा लोकांची पैशांची भूक भागत नसेल आणि गोरगरिबांच्या हक्काचे पैसे ते हडपणार असतील तर अशांवरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि ती झालीच पाहिजे। तर कुणाकुणावरती आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे याची देखील आपण अगदी थोडक्यामध्ये माहिती घेऊयात। तर कुणाकुणावरती कारवाई झाली आतापर्यंत 21 अधिकाऱ्यांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। 17 तलाठी आणि 4 तहसील क्लार्क्सचं या संदर्भामध्ये निलंबन करण्यात आलेलं आहे। 35 तलाठ्यांविरोधामध्ये विभागीय चौकशी प्रस्तावित आहे। तर चौकशी अहवालामध्ये 5 तहसीलदारांवर कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे। एकूणच कुणाकुणावरती ही कारवाई झालेली ते तर आपण पाहिलं। आतापर्यंत एकूण 21 अधिकाऱ्यांवर या प्रकरणी कारवाई झालेली असून एकूण 87 कर्मचारी हे सध्याच्या घडीला रडारवरती आहेत। दरम्यान तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्याबाबतचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारकडे कारवाईसाठी पाठवण्यात येणार आहे। 35 तलाठ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। तर जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे। सोबतच 60 कोटींची वसुली आतापर्यंत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। मात्र प्रश्न हा आहे की उघड झालेला घोटाळा 40 कोटींचा असल्याचं समोर येतं। जिल्हाधिकारी वसुलीची जी आकडेवारी सांगतात ती 60 कोटींची आहे। तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपचेच आमदार बबनराव लोणीकर म्हणतायत की हा घोटाळा 100 कोटींपेक्षा मोठा आहे। त्यामुळे सरकार असो की प्रशासन हा घोटाळा फक्त प्रस्ताव चौकशीच्याच गुऱ्हाळ्यामध्ये अडकायला नकोय तर जे दोषी आहेत त्यांना शोधून त्यांना कारवाईच्या चक्रातून पिसून काढायला हवंय। गरज पडली तर शेतकऱ्यांच्या खिशात हात घालणाऱ्यांकडून हे पैसे वसूल करायलाच हवेत। यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्यांनी हा घोटाळा